परभणी जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून सातत्यानं LPG गॅसचे दर आहेत. ऑटोमध्ये जे LPG गॅस भरला जातो ते दर सातत्यानं वाढताना पाहायला मिळते. आरोप होतो ऑटो चालकांकडून की वेगवेगळ्या पंपावर जे आहे ते प्रति लिटर कुठं 70-75, कुठं 80-85 अशा पद्धतीचे वेगळे दर अडवणूक करून केली जाते. मोठ्या प्रमाणात लूट जे आहे ते ऑटो चालकाची होते आणि त्यातूनच जे आहे ते प्रवाशांवर वेगळा भुर्दंड लागतो. तर काही लोकांचे ऑटोसुद्धा बंद पडलेले आहेत. आपल्यासोबत हे सगळे ऑटो चालक संघटना ऑटो चालक आहेत. त्यांनी आताच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. कशा पद्धतीचा सगळा परिणाम तुमच्यावर झाला आहे, कशी लूट होते तुमची? तर ज्यावेळेस सुरुवातीला आम्ही ऑटो ज्यावेळेस घेतले होते त्यावेळेस 55 रुपये लिटर LPG गॅस दर होता. त्यावेळेस आम्ही हे लोक ऑफर द्यायचे, आम्हाला 55 असताना सुद्धा ऑफर द्यायचे. परंतु आता काल परवापासून ते 15 रुपये 20 रुपये लिटर प्रति लिटरला ऑफर द्यायची, सूट द्यायची. आणि आता 55 रुपयाचं त्यांनी डायरेक्ट 58 वर आले ना. 58 एका रात्रीमध्ये त्यांनी 65, 75 आणि 85 पर्यंत गॅस केला. आता आम्हाला ते झेपत नाही, आम्हाला झेपत नाही आणि आम्हाला ते प्रवाशालाही झेपत नाही, परवडत नाही. आमचे प्रवाशाचे आणि आमचे ऑटो रिक्षा चालकाचे वादविवाद व्हायला लागले त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट, आम्हाला जे फायनान्सचे ऑटो होते त्याच्यामुळं काय झालं, ते धंदा होत नसल्यामुळं आमचे फायनान्सचे ऑटो जप्त होण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे ह्या प्रशासनाने याच्यावर नियंत्रण ठेवून योग्य ती कडक कारवाई करावी आणि ह्यांनी ज्यांनी मनाने जे दर वाढवलेले आहेत त्यांचा परवाना जप्त करण्यात आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. म्हणजे भाडे सुद्धा फिटत नाहीत आणि हप्ते सुद्धा भरता येत नाही असा त्यांचा प्रश्न आहे. काय सांगाल तुम्ही? सगळ्या संघटनेचे कार्यकर्ते आहात, आम्हाला वाटतं तुम्ही पदाधिकारी आहात. काय निवेदन दिलं तुम्ही? मागणी काय केली? आम्ही मागणी अशी केलेली आहे साहेब, की जे ऑटो चालक मालक ऑटो संघटना जी आहे त्याच्यामध्ये चालक मालक मध्ये सगळे झाले, त्यामध्ये चालक पण आले, मालक पण आले, सगळे आले. जे गॅसचा दर होता 55 रुपये लिटर 8 ते 10 दिवसा अगोदर, ते डायरेक्ट 55 2 दिवसामध्ये 58 वर आला. 58 वरून त्यांनी केलं 62 रुपये, 65 रुपये, नंतर 75 केलं, नंतर 85 केलं. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे रेट चालू आहेत साहेब. जसं की उदाहरणार्थ, जसं गंगाखेड रोड आहे तिकडं 75 रुपये लिटर चालू आहे आणि उघडा महादेवला 85 रुपये लिटर चालू आहे. तर साहेब यांनी काय आम्हाला दिलं होतं, आश्वासनं दिले होते असे की बाबा तुम्ही 1 लिटर जर गॅस टाकला, 100 रुपयाचा गॅस टाकला तर तुम्हाला 120 रुपयाचा गॅस देऊ. आम्हाला पाथरी रोडनं तेच केलं, तेच आश्वासन दिलं होतं. बस स्टँडला पण काही काळ तेच चालू होतं, बस स्टँडच्या बाजूला जे पंप आहेत तेच चालू होतं. यामध्ये विषय असा आला साहेब, आता तुम्हाला सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महामानव जयंती आली, त्यानंतर महात्मा फुले जयंती आली 11 तारखेला. आता पुढच्या महिन्यामध्ये आम्ही करायचं काय? सगळे ऑटो चालक वेगवेगळे आहेत आणि यांनी करायचं काय? आपला उदरनिर्वाह कुटुंबाचा कसा धकवायचा, कसा चालवायचा, गाडा कसा ओढायचा. आणि याबद्दल तुम्हाला सांगा, ऑटोवाल्यांचे जर असे जर कामं जर चालले आणि कामं काही नाही सर, सगळे कामधंदे ठप्प आहेत ऑटोवाल्यांचे. जर असं काही जर चाललं तर ऑटोवाल्यांना अक्षरशः फाशी घ्यावं लागेल सर. अशी वाईट परिस्थिती आहे. आता निवेदन तुम्ही दिलात, त्याच्यामध्ये एक इशारा दिलाय. काय नेमकं तुमचं प्रशासनाकडे मागणी? आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की सर, उद्यापर्यंत 17 तारीख उद्या, तोपर्यंत आमचं निवेदन जे दिलं आहे त्यांच्या मागण्या पूर्ण व्हावं आमच्या. जर नाही झाल्या, काय मागण्या आहेत तुमच्या? आता आमच्या मागण्या आहेत सर, गॅस दर हे कमी व्हावं. कुठं 85, कुठं 74, कुठं 80. हा जे रेट चालू आहे सर, हे लुटमारी चालू आहे ना, एक म्हणता असंच चालू आहे. मनमानी यांच्या पद्धतीने रेट चालू आहे. तर आम्ही हप्ते कसे फेडायचे गाडीचे? आज ह्या फायनान्सच्या गाड्या आहेत, जर हप्ता जर नाही भरला तर तुम्ही 4-5 दिवसामध्ये गाडी घेऊन जात आहेत. मग आम्ही घर कसं चालवायचं, कसं राहायचं, कसं जगायचं ऑटोवाल्यांना? अगदीच हातावर पोट असलेली ही सगळी ऑटो चालक मंडळी आहेत. कमवायचं आणि संध्याकाळी खायचे अशी परिस्थिती असताना यापूर्वी सुद्धा वेगळ्या ऑटो संघटनाने जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं होतं की जी काही वेगळ्या पद्धतीनं लूट सुरू आहे या सगळ्या पंप चालकाकडून त्याच्यावर कारवाई व्हावी. पण आतापर्यंत कुठली कारवाई न झाल्यामुळे पुन्हा एकदा दुसऱ्या संघटनेनं निवेदन दिलंय. 18 तारखेपर्यंत जर 17 तारखे म्हणजे उद्यापर्यंत जर सुरळीत सगळे दर नाही झाले तर 18 तारखेला चक्काजाम आंदोलन करू असा इशारा आज निवेदनामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना या ऑटो संघटनांना दिला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.